नमस्कार. हँड एम्ब्रॉयडरी क्लास 44 मध्ये आपले खूप खूप स्वागत. या 44व्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत फेदर स्टिचचा चौथा क्लास 43 मध्ये आपण फेदर स्टिचचे 3 प्रकार शिकून झालेले आहे आणि या क्लासमधील 72, 73 आणि 74 नंबरचे स्टिचेस 43व्या क्लासमध्ये आपण शिकलेला आहोत. तर आता आपण 75वा स्टिच शिकणार आहोत आणि फेदर स्टिचचा चौथा प्रकार शिकणार आहोत. आणि फेदर स्टिचचा चौथा प्रकार आहे हा. फेदर स्टिचचा चौथा प्रकार करण्यासाठी या अशा 4 लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत बघा. 1, 2, 3 आणि 4 अशा ह्या 4 लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत आणि आणि या लाईन्सला A, B, C आणि D असे नंबर्स दिलेले आहेत बघा. याआधीच आपण तिसरा प्रकार शिकलो होतो, त्यामध्ये 3 लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत. तर दुसऱ्या प्रकारमध्ये आणि पहिल्या प्रकारमध्ये सुद्धा 2 लाईन्स ड्रॉ करून हे स्टिचेस घेतलेले आहेत. तर हा चौथा प्रकारचा स्टिच करण्यासाठी 4 लाईनची आवश्यकता असते. तर ह्या 4 लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत. हा डबल फेदर स्टिच आहे, सिंगल फेदर स्टिच आहे. तर हा स्ट्रेट साइड फेदर स्टिच आहे आणि हा स्ट्रेट फेदर स्टिच आहे. तर बघा आपण ह्या डबल फेदर स्टिचला सुरुवात करूया. बघा लाईन ए वरून निडलवर काढायची आणि नंतर याच लाईनमध्ये म्हणजे याच्या सरळ रेषेत इथे लाईन सी वर म्हणजे ह्या सी लाईनवर खाली टाकायची आहे. बघा हा असा लूप तयार होतो आणि इथे व्ही शेप येईल असा या सॉरी इथून निडल वर काढायची आहे बघा. म्हणजे इथे हा पहिला स्टिच असतो तर हा दुसरा स्टिच इथे येईल. जे एका स्टिचची जागा सोडून निडल या लाईनवर खाली काढायचं आहे. निडल या लाईनवर काढायची आहे याप्रमाणे. हा पहिला स्टिच असा येईल. आता आपण बी आणि डी म्हणजे ह्या 3 लाईनवर स्टिच येईल. आता हा बी, सी आणि डी वर. तर कशा प्रकारे पहा, हा सी लाईनवर ज्याप्रमाणे आपण निडल खाली जिथे निडल खाली टाकली ती त्याच्याच तिरप्या लाईनमध्ये म्हणजे अशी लाईन ड्रॉ केली तर इथे तिरपी येईल. अशा प्रमाणे या तिरप्या लाईनमध्ये एक पॉईंट घ्यायचा आहे. पॉईंट तुम्हाला समजण्यासाठी घेते मी, पॉईंट घ्यायची गरज नसते. तर या लाईनमध्ये अशी तिरपी येईल. या लाईन याप्रमाणे आपण इथे निडल खाली टाकायची आहे. आणि ही जी मधली लाईन आहे बघा, आता इथे काय ही बी, सी आणि डी ह्या 3 लाईन्स आहे आणि ही जी मधली लाईन आहे त्यामधल्या लाईनवर हा स्टिच आहे इथे. तर याच्या बरोबर तिरप्या लाईनमध्ये आपल्याला निडल वर काढायची आहे. तर मी तुम्हाला सांगितलंच आहे की हे डॉट्स घ्यायची गरज नसते, पण निडल कुठे काढायची बरोबर ते तुम्हाला कळावं म्हणून हे डॉट्स घेतलेले आहेत. आणि तुम्हाला सुरुवातीला घ्यायची असेल तर तसे डॉट्स तुम्ही घेऊ शकतात. बघा याप्रमाणे निडल आपण इथे खाली टाकलेली इथे निडल आणि इथे हा लूप तयार होतो. असाच पकडून ठेवायचा आहे आणि इथे निडल वर काढायची याप्रमाणे. तर असा हा स्टिच आलेला आहे इथे. आता नंतर बघा हा स्टिच करताना 3 लाईन्स आपल्याला लक्ष द्यायचे असतात बघा. तर इथे संपलेला आहे, इथे पुढे नाही आहे. तर आता आपल्याला स्टिच इकडे घ्यायचा आहे. तर इकडे स्टिच घ्यायच्या वेळेस पहा ह्या ज्या 3 लाईन्स आहेत 1, 2 आणि 3 ह्या 3 लाईन्स विचारात घेऊन स्टिच करायचं आहे. तर पहा आपण इथे ह्या लाईनवर निडल टाकणार आहे. तर ह्या लाईनवर निडल या डॉटच्या बरोबर सरळ लाईनमध्ये टाकायचं आहे आणि निडल इथे सरळ लाईनमध्ये टाकल्यानंतर पुन्हा याच्याबरोबर यामध्ये याच्या आणि याच्या तिरपं येईल असं इथे आणि असं तिरपा येईल असा व्ही शेप येतो. इथे वर काढायची आहे. तर बघा तुम्हाला सांगून कळलं नसेल तर आता पहा हा सरळ रेषेत आपण इथे निडल खाली टाकली तर इथे वर काढायची या यस. आता इथे लाईन संपलेला आहे. तर इकडे 3 लाईन. तर आता आपण ह्या 3 लाईन्स विचारात घ्यायच्या आहेत. तर पहा इथे याच्या सरळ रेषेत आपण निडल खाली टाकणार आहोत आणि याच्या तिरप्या रेषेमध्ये निडल वर काढायची आहे. इथे निडल खाली टाकायची आणि इथून वर काढायची. अशा प्रकारे हा स्टिच असतो. तुमच्या लक्षात आलंच असेल. हा डबल फेदर स्टिच आहे म्हणजे हा एक व्ही आणि हा एक व्ही असा हे डबल येतात एका लाईनमध्ये. बघा इथे हा एक आला आणि हा एक व्ही शेप आलेला आहे. हा डबल फेदर स्टिच. इथे बघा सिंगल व्ही शेप आलेले प्रत्येक ठिकाणी. हा सिंगल फेदर स्टिच आहे. हा आता पुन्हा डॉट न घेता दाखवते. याच्या सरळ लाईनमध्ये निडल खाली टाकायची आणि हा जो डॉट आहे हा डॉट त्याच्या तिरपी लाईनमध्ये निडल वर काढायची. अतिशय सोपा असा स्टिच आहे बघा याप्रमाणे. आता ह्या इथे हा शेवटच्या लाईनवर आहे तर या साईडला करायचा या 3 लाईन्स इथे आणि हा जो स्टिच आहे हा जो डॉट पॉईंट आहे याच्या तिरप्या लाईनमध्ये बरोबर तिरप्या लाईनमध्ये निडल खाली जे व्ही शेप तयार होईल असं याप्रमाणे निडल वर काढायची. पुन्हा पहा एकदा दाखवते.
आणि याच्या तिरप्या लाईनमध्ये निडल. तर बघा अशा प्रकारे हा फेदर डबल फेदर स्टिच आपला तयार होत आहे. तर मी आता स्पीडने दाखवते तुम्हाला. तर पहा इथे आपला स्टिच करून झालेला आहे. निडल खाली टाकायची आणि गाठ मारून घ्यायची. आता आपण करूया फेदर स्टिचचा 5वा प्रकार आणि क्लासमध्ये 76वा स्टिच. तर बघा हा 5वा प्रकार करण्यासाठी इथे 5 लाईन्स ड्रॉ करून घेतलेल्या आहे. तुमच्या लक्षात आलंच असेल का या आधीचा 4था प्रकार करायचा 4 लाईन केल्या ड्रॉ केलेल्या आहेत. तिसऱ्या प्रकारसाठी 3 केलेल्या आहेत आणि दुसरा पहिला प्रकार करण्यासाठी 2 लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत. तर हा 5वा प्रकार करण्यासाठी आपण 5 लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत. तर पहा यावर हा ट्रिपल फेदर स्टिच आहे. स्टिचेसची नावं मी इथे लिहिलेली नाही आहेत. स्क्रीनवर तुम्ही ती नावे स्क्रीनवर पाहू शकता. तर पहा इथे सुद्धा आपण हा 4था स्टिच केला आहे त्याप्रमाणे करायचा आहे. म्हणजे पहिल्या 3 लाईनमध्ये एक स्टिच घ्यायचा आहे. ह्याच्या सरळ लाईनमध्ये निडल खाली टाकली आणि व्ही शेप होईल या प्रमाणात. म्हणजे पहिल्या वेळेस निडल जिथे काढली तिथे निडल काढली त्याच्याबरोबर तिरप्या लाईनमध्ये येईल अशी ही निडल वर काढली. हा व्ही शेप तयार झालेला आहे. हा एक स्टिच झालेला आहे. आता नंतर पुन्हा एक बी सी आणि डी या 3 लाईन्स घेऊन स्टिच करायचा आहे. तर बघा हा जो पॉईंट आहे याच्या सरळ रेषेत येतो किंवा ह्याच्या तिरप्या रेषेमध्ये हा पॉईंट येतो तिथे निडल खाली टाकायची. सुरुवातीला पेनाने दाखवते. बघा हा जो आहे त्याच्या सरळ लाईनमध्ये येतो किंवा याच्या तिरप्या लाईनमध्ये येतो पहा. आणि नंतर जिथे आपल्याला निडल काढायची त्याच्याबरोबर या तिरप्या लाईनमध्ये काढायची. म्हणजे इथे व्ही शेप तयार होतो एक. तर निडल खाली टाकायची आहे आणि इथे या पॉईंटवर वर घ्यायचे. हा जो डॉट घेतला तिथे निडलवर काढायचे. आधी एवढा आपण हा स्टिच केलेला होता. आता हा ट्रिपल फेदर स्टिच. तर पुन्हा पहा ही एक लाईन होती. ह्या लाईनवर सुद्धा एक स्टिच घेणार आहे. तर पहा याच्या सरळ रेषेत किंवा याच्या तिरप्या रेषेत निडल खाली टाकायची आहे आणि याच्या तिरप्या रेषेत येईल अशी निडल वर काढायची. पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की ही एक लाईन सरळ आलेली आहे आणि ह्या तिरप्या रेषेत ह्या लाईन्स आलेल्या आहेत. अशा प्रकारे हा स्टिच असतो. आता ही लाईन आपली करून झालेली आहे. आता आपल्याला स्टिच इकडच्या साईडने करायचे आहे. तर पहा तर हा जो थ्रेड आहे त्याच्या हा थ्रेडची लाईन धरून 3 लाईन 1 2 आणि 3 म्हणजे डी सी आणि बी या 3 लाईन्समध्ये आपण आता हा स्टिच घेणार आहोत. तर बघा इथे याच्या सरळ लाईनमध्ये निडल खाली टाकायची आहे आणि याच्या तिरप्या लाईनमध्ये निडल वर काढायची आहे. म्हणजे इथे एक व्ही शेप तयार होतो. हा जो लूप आहे हा असाच बघा हा थ्रेड आहे. हा असा जो लूप पण तसाच धरायचा आहे आणि ह्या स्टिचच्या किंवा ह्या पॉईंटच्या किंवा ह्या पॉईंटच्या तिरप्या लाईनमध्ये आपल्याला निडल वर काढायचे आहे. बघा इथे हा व्ही शेप तयार होईल याप्रमाणे निडल वर काढायचे या प्रकारे. आता पुन्हा 1 2 आणि 3 ह्या लाईन सोडलेल्या आहेत. तर याच्या सरळ रेषेत निडल खाली टाकायची आहे आणि याच्या तिरप्या लाईनमध्ये ते निडल तशी आणि याच्या किंवा याच्या तिरप्या लाईनमध्ये म्हणजे व्ही शेप तयार होईल याप्रमाणे ते निडल वर काढायचे आहे. हा जो लूप असतो तो थ्रेडवर आलेला असतो. इथे ही लाईन करून झालेली आहे. इथे पण बघा 1 2 आणि 3 या लाईन आलेल्या असतात आणि हे 1 2 3 हे थ्रेड्स आलेले असतात असे स्टिचेस. असं आलं तर आपला हा स्टिच बरोबर आहे असं समजायचं. तर आता इकडच्या लाईन्स करून झालेल्या आहेत. आता ह्या लाईनवर करायच्या आहे. ह्या कुठल्या लाईन 1 2 आणि 3 म्हणजे बी सी आणि डी लाईनमध्ये आपल्याला हा स्टिच घ्यायचा आहे. तर बघा इथे याच्या सरळ लाईनमध्ये निडल खाली टाकायची आहे आणि ह्या पॉईंटच्या किंवा ह्या पॉईंटच्या बरोबर तिरप्यामध्ये निडल वर काढायची आहे. म्हणजे जेणेकरून आपल्याला हा स्टिच असं सुद्धा तुम्ही घेऊ शकतात किंवा असं थ्रेड पकडून असं सुद्धा काढू शकतात. मला अंदाज येत नसेल. अशा प्रकारे पुन्हा आपल्याला याच्या सरळ लाईनमध्ये निडल खाली टाकायची आहे. असं थ्रेड पकडून तुम्ही इथे बघा इथे निडल खाली काढू वर काढता येते. बघा इथे निडल वर काढायची आहे तर तुम्ही असं पकडून सुद्धा थ्रेड पकडून काढू शकता. तर अशा प्रकारे हा स्टिच आहे. तर स्पीडने दाखवते कोणते स्टिचेस राहिलेले ते.
बघा इथे हे लाईन संपलेले आहे. इथे खाली लाईन्स असतात, तर आपल्याला आता एकाची साईड संपलेली इथून सुरू करावं लागलं असतं. बघा इथे संपलेली आहे लाईन, तर मी इथे नीडल खाली टाकते आणि काठ मारून देते. बघा या प्रकारे हा ट्रिपल फेदर स्टिच आहे. फेदर स्टिचचा 5वा प्रकार करून झालेला आहे. आता आपण पाहणार आहोत फेदर स्टिचचा 6वा प्रकार मेडल हेअर स्टिच. तर हा प्रकार करण्यासाठी या ज्याप्रमाणे 5 लाईन्स आहेत त्याप्रमाणे 7 लाईन्स ते ड्रॉ करायचे आहे. तर बघा 6 सेंटीमीटर लांबीची लाईन आहे आणि प्रत्येक लाईनमधील अंतर अर्धा सेंटीमीटर आहे. तर बघा हा 6वा प्रकार आहे आणि क्लासमधील 77 नंबरचा हा स्टिच आहे. आणि या स्टिचसाठी 7 लाईन्स ड्रॉ केलेल्या आहे. B, C, D, E, F आणि G अशा ह्या 1, 2 म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 लाईन्स आहेत. तर बघा ह्या 7 लाईन्स ड्रॉ केलेल्या आहे. 6 सेंटीमीटर लांबीच्या आहे, म्हणजे अर्धा सेंटीमीटर एवढे अंतर आहे. तर बघा ह्या स्टिचला आपण हे 7 लाईन्स आहेत. तर ह्या स्टिचला सुरुवात करायची आहे. तर ही स्टिचची सुरुवात आपण D लाईनवरून करणार आहोत. जी ह्या साईडला 3 लाईन्स सोडणार आहेत आणि ह्या साईडला 3 लाईन सोडायच्या आहेत. आणि ही जी मधली लाईन आहे म्हणजे इकडून 4थी लाईन, या लाईनवरून आपण सुरुवात करणार आहोत. तर कशी करायची बघा, इथून नीडल वर काढायची आहे सुरुवातीला आणि त्या बाजूची लाईन तुम्ही इकडून सुरू करू शकता किंवा इकडून सुरू करू शकता. तर मी इथून सुरू करणार आहे, म्हणजे मी इकडे स्टिचेस करणार आहे. तर ही डीच्या बाजूची लाईन जी आहे त्या लाईनवर नीडल खाली टाकायची आहे. सरळ लाईनमध्ये टाकलेली आहे आणि हा जो ही लाईन आहे तिथे त्याच्या खाली नीडल काढायची आहे. साधारणतः अर्धा सेंटीमीटर अंतर सोडून नीडल काढायची आहे. याप्रमाणे हा स्टिच आहे, फेदर स्टिच आहे. म्हणजे हे फेदर स्टिचेस येतात बघा. आता इथे या लाईनवरून नीडल खाली टाकायची आणि ही जी लाईन आहे मधली लाईन त्याच लाईनवर परत नीडल खाली काढायची आहे. बघायच्या सरळ लाईनमध्ये नीडल खाली टाकायची आणि आता अर्धा सेंटीमीटर सोडून खाली नीडल काढायची आहे. याप्रमाणे बघा पुन्हा याच लाईनवर या लाईनवर पुढच्या लाईनवर सरळ रेषेत नीडल खाली टाकायची आहे या स्टिचच्या. आणि ही जी मिडलची लाईन आहे त्या लाईनवर नीडल वर काढायची आहे अर्धा सेंटीमीटर अंतर सोडून. याप्रमाणे या साईडचा स्टिच आलेला आहे. आता ह्या साईडच्या लाईन संपलेल्या आहेत. आपला इकडून स्टिच घ्यायचा आहे. तर कसा घ्यायचा बघा, ज्याप्रमाणे आपण इथे ह्या 3 लाईनवर स्टिचेस घेतलेले आहेत त्याचप्रमाणे आपल्याला ह्या 3 लाईनवर स्टिचेस घ्यायचे आहेत. बघा हा जो स्टिच आहे, हा जो पॉईंट आहे त्याच्या सरळ रेषेत नीडल खाली टाकायची आणि जी मधली लाईन आहे D लाईन त्या लाईनवर पुन्हा या पॉईंटपासून इथपर्यंत अर्धा सेंटीमीटर अंतर सोडून नीडल वर काढायचं. या प्रकारे पुन्हा या स्टिचच्या या पॉईंटच्या सरळ रेषेत आपल्याला नीडल खाली टाकायची आहे आणि हा जो मधली लाईन आहे त्याच्या पुन्हा अर्धा सेंटीमीटर अंतरावर नीडल वर काढायची. याप्रमाणे आपण ज्याप्रमाणे फेदर स्टिचसाठी हा थ्रेड पडतो तसंच हा थ्रेड पकडून ठेवायचा आहे ते वरती. बघा इथे नीडल खाली टाकलेली आहे आणि हा जो लूप तयार होत असतो त्या लूपमधून आपण नीडल वर काढत असतो. या लाईनवर अर्धा सेंटीमीटर अंतर घेऊन नीडल वर काढायची आहे अंतरावर. या प्रकारे हा स्टिच आहे. हा मेडल हेअर स्टिच आहे. तुम्ही याचे नाव स्क्रीनवर पाहतच आहात. बघा हे इथे तुम्हाला डॉट्सच्या सहाय्याने दाखवते ते तुमच्या लक्षात येईल. तर पहा इथे हे जे डॉट्स घेतलेले आहेत तिथे आपण नीडल खाली टाकत असतो. या पहिल्या डॉटसाठी हा, नंतर दुसऱ्या डॉटसाठी हा आणि तिसऱ्या डॉटसाठी हा. तर अशा प्रकारे पॉईंट्स असतात. इथे आपल्याला नीडल टाकायची असते आणि काढायची असते. बघा या लाईनवर नीडल टाकायची असते आणि या लाईनवर काढायची असते. पहा अशा प्रकारे पाहिल्यानंतर तुमच्या हा विसरणार नाही तुम्ही स्टिच लवकर. म्हणजे पाहिला की तुमच्या लक्षात येईल. तुम्ही करून ठेवलेले असेल, सॅम्पल करून ठेवलेले असेल तर नंतर पाहिला तरी तुमच्या लक्षात येईल. स्टिचेस असतात सगळेच लक्षात राहू शकत नाही. कुठल्या तरी स्टिच आपल्याला विसर पडू शकतो कसा केलेला आहे. तर तुम्ही याप्रमाणे करून ठेवले तर तुम्हाला ते चांगले लक्षात राहील. पाहिल्यानंतर लक्षात येईल ते.
तर तुम्ही हे आकार याच्यापेक्षा लहान आकारसुद्धा घेऊ शकता, छोटे छोटे आकार घेऊन ह्या लाईन्स छोट्या छोट्या घेऊन सुद्धा हे स्टिचेस करू शकता. तर पहा इथे हा स्टिच करून झालेला आहे, लाईन्स संपलेला आहे. इथे हे नंतर परत 3 स्टिचेस बसणार नाही. निळं खाली टाकून घ्यायची आणि गाठ वाढून घ्यायची. तर बघा अशा प्रकारे हा स्टिच असतो, खूप सुंदर दिसतो. आता उर्वरित स्टिचेस पाहूया क्लास 45 मध्ये. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया क्लास 45 मध्ये. धन्यवाद.